संजय पाटील यांच्या प्रचारार्थ फारुखभाई जमादार यांचा अल्पसंख्याक मेळावा। मोदींवर टीका म्हणजे बोल बच्चनच्या गोष्टी। पालकमंत्री सुरेश खाडे। मिरजेत भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांनी महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात अल्पसंख्याक समाजाच्या तीर्थक्षेत्रासाठी 78 कोटीचा प्रस्ताव तयार आहे। त्यापैकी 25 कोटी रुपयांचा निधी मुस्लिम समाजाच्या तीर्थक्षेत्रासाठी खर्च केला जाणार आहे, अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली। मिरज शहरात खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खाडे बोलत होते। मोदींच्यावर टीका करणं म्हणजे बोल बच्चनच्या गोष्टी आहेत। अजून महाराष्ट्रातील लोक कर्नाटकात किंवा कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात पाठवता आले नाहीत आणि विरोधक मात्र भाजप हे अल्पसंख्याक समाजाला पाकिस्तान पाठवतील अशी चुकीची भीती दाखवत आहेत। विरोधक नेहमी भाजपाविषयी अल्पसंख्याक समाजाला भीती घालत आहेत। यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार यांनी संजय पाटील यांच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचा सिंहाचा वाटा असेल असं आश्वासित केलं। आमच्या मुस्लिम समाजाचा मेळावा या ठिकाणी फारुखभाई आणि त्यांच्या मित्रमंडळामार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्यावेळामध्ये मेळाव्यामध्ये पालकमंत्री महोदय आणि या लोकसभेचे खासदार संजय काकाजी उपस्थित होते। फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगला मेळावा या मिरजमध्ये मोठ्या संख्येने आमच्या मुस्लिम समाजाने भव्य दिव्य असं प्रवेश या पक्षामध्ये या ठिकाणी केले। खाडे साहेबावर आणि संजय काकावर या ठिकाणी विश्वास ठेवून फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षामध्ये प्रवेश केलं आणि नक्कीच मला या ठिकाणी खात्री आहे की फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये या मिरजमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच चमत्कार होईल। आपण त्या ठिकाणी बघितलं असेल की मुस्लिम समाजाला या काँग्रेस पक्षामार्फत या ठिकाणी गल्ली गल्ली मोहल्ल्यामध्ये जे अनेक वर्षापासून नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, यांच्यामार्फत या ठिकाणी मुस्लिम समाजाला या ठिकाणी घाबरण्याचा प्रकार या ठिकाणी त्या काँग्रेस पक्षामार्फत त्यांच्या नगरसेवकांवर त्या ठिकाणी या मिरज पर्यटन मार्फत या ठिकाणी सुरू आहे। मिरज पर्यटन पलटण हा जो मी इथं आल्यानंतर ऐकल्यानंतर मला धक्काच बसला। एक 5-6 जण एकत्रित व्हायचं आणि त्या ठिकाणी एकत्रित होऊन काहीतरी वेगळं करायचं आणि या ठिकाणी मुस्लिम समाज असतील, इतर समाज असतील, त्यांना भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल किंवा भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या बद्दल त्या ठिकाणी काहीतरी वेगळं सांगायचं आणि त्यांना घाबरायचं, डरवायचं आणि मतं घ्यायचं। आता या ठिकाणी 70 वर्षापासून काँग्रेसने हीच रणनीती या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मार्फत या ठिकाणी राबवलेली आहेत। जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा इस्लाम खतरे में आहेत, भाजप आली तर असं होईल, भाजप आली तर तसं होईल, अशा पद्धतीचं या ठिकाणी करतात, मतं घेतात आणि चाललं जातात। या ठिकाणी मुस्लिम समाजाचा उच्चार झालेला आहे। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे 10 वर्षामध्ये जो विकास झाला आहे त्या विकासाच्या माध्यमातून का होईना या ठिकाणी मुस्लिम समाज नक्कीच या ठिकाणी मतं देणार आहेत आणि हा मिरज पर्यटन जो आहे हे आमचे इथले सगळे स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी त्याला खोडून टाकतील आणि या मुस्लिम भागामध्ये नक्कीच फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये मतं मिळतील। आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात संजय काकांच्या प्रचारात आज मिरजमध्ये अल्पसंख्याकांच्या आयोजन आणि मेळावा भरला गेला। त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष मुलतानी तो उपस्थित आहेत। फारुखभाई सगळे सहकारी इथे उपलब्ध आहेत। म्हणजे शहराध्यक्ष गाठवले आहेत, बाकी सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले। त्यामध्ये निश्चितच एक वेगळं वातावरण आज मला बघायला मिळालं की जेणेकरून आज भाजपला मानणारा मुस्लिम समाज आता उभा आहे आणि ह्या माध्यमातून आज बऱ्याच माता बहिणी आणि माझ्या कार्यकर्ते ह्या लोकांनी आज भाजपमध्ये मोठा प्रवेश केला। हे एक महत्त्वाचे आज मिरज मतदारसंघ म्हणला आपण तर मिरज मतदारसंघामध्ये कुणी निवडणूक न देता आपल्या मिरासाहेब त्याच्यासाठी विकास करण्याची भूमिका मी धरली। जवळजवळ 2.25 कोटी रुपये आम्ही तिथे खर्च केली आणि तिथे बांधकाम संपली आणि बांधकाम कंप्लीट झालं। काम संपल्याने उर्वरित काम आहे। आज अल्पसंख्याक सगळ्या विभागासाठी चर्च असतील, सिंधी लोकांचा असेल, जैन लोकांचा असेल, लिंगायत लोकांचा असेल, आमच्या मुस्लिम लोकांचा असेल,
त्यासाठी आम्ही सगळे प्रस्ताव तयार केले, टेक्निकल सगळ्या बाजू तपासून घेतल्या आणि 78 कोटीचा प्रस्ताव आज आम्ही शासनाला केलेला आहे. आणि निश्चितच हे आदेश हे लोकसभा संपल्यानंतर आचारसंहितेनंतर जे बजेट अधिवेशन होणार आहे त्या बजेटमध्ये निश्चितच मला विश्वास आहे की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला हे पैसे देतील. त्यानंतर आणखी अंतर्गत विकास आमच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून काम करतात. मोदी साहेबांच्या वर काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं की मोदी साहेब परत आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाकिस्तान पाठवू हे करू, हे बालबच्चेच्या गोष्टी असतात. म्हणजे काय करायचं, कसं करायचं हे त्यांना समजत नाही आहे. आज इकडून तिकडं कुठं जर पाठवायचं म्हटलं तर अजून कर्नाटकची माणसं आमच्याकडे यायची आहेत, आमच्याकडे माणसं कर्नाटकला जायची आहेत. हे अजून होऊ शकत नाही आहे. ह्या घटनेत बसत नाही आहे तर तुम्ही पाकिस्तान पडायची भाषा करा. अरे तुमच्या बाप आजोबानं सगळ्यांनी केलं की अगोदर पाकिस्तान सोडलाच ना आमच्यापासून, बांगलादेश सोडला ना आमच्यापासून, आम्हाला वेगळं केलं ना. त्यामुळे त्या लोकांची काय चूक होती, ह्या लोकांची काय चूक होती. गुन्हा गोविंदाने सगळे नाचतोय आम्ही, सगळे भारतामध्ये सगळे आम्ही, सगळे अल्पसंख्याक सगळे आम्ही, सगळे हिंदू सगळे गुन्हा गोविंदा नाचत असताना आपण हा उलटा विचार त्यांच्या मनामध्ये बघू नका. आज सगळा माझा मुस्लिम समाज बांधव आणि माता बहिणी सगळ्या शुद्ध झालेल्या आहेत. निश्चितच ह्या वेळेला कमळाला मतदान करतील अशी मी अपेक्षा करतो आणि काकाला मत देखायला निवडून द्याल म्हणून मी अपेक्षा व्यक्त करतो. भाजपाचे उमेदवार खासदार संजय पाटील, भाजपाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी, सचिव फारुखभाई जमादार, शेखर इनामदार, दीपक बाबा शिंदे, काकासाहेब धामणे, प्रकाश ढंग, इम्रान शेख, गजेंद्र कुल्लोळी उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज.